हेच चला सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला असेल प्रिन्स 11 आमच्या समेत गुणलेखक जोडायचे आहेत. मनीष कडू या गुणलेखक. आइए पंडित जी. चला गुणलेखकासाठी या सहकार्य करा. स्कोरर या, कारण की समालोचनाच्या पाठीचा कणा हा खऱ्या अर्थानं गुणलेखक असतो आणि जेव्हा गुणलेखक येतील तेव्हाच आमच्या मुखातून शब्द पडतील बाहेर. येणाऱ्या खेळाडूचा लेखा जोखा आराखडा लेखनी. उमंग जी सोनारी गांव के दो ऐसे 40 प्लस गुना लेखक हैं. आनिस टांडेल जिन्हें अजित टांडेल भी कहते हैं और मधुकर हीराजी करू, ये दो 40 प्लस के एक बेहतर गुना लेखक हैं. चला दोन्ही संघाचे 12th मॅन रिप्रेझेंट खेळाडू या आणि सामना थांबवायचा आहे. पहिल्यांदा दोन्ही संघाचे रिप्रेझेंट 12वे प्रतिनिधी या आणि तदनंतर पहिल्या आणि स्कोरर देखील या. सामना थांबवलाय कारण की स्कोरर रायटर अद्याप आमच्या जवळ आला नाही आणि स्कोरर म्हणजे एक भूमिका असतो, ती महत्वाची भूमिका आहे. गुणलेखक येणाऱ्या खेळाडूची नावं, कॅल्क्युलेशन, वजाबाकी, तदनंतर गोलाबेरीज हे क्रिकेटमध्ये येणं गरजेचं आहे. चला या मी विनंती करते गुणलेखक. दोनों टीमों के 12वां खिलाड़ी जब तक मैदान से हमारे कमेंट्री बॉक्स में नहीं आएंगे तब तक सामना शुरुआत नहीं होगा और अगर ज्यादा विलंब करेंगे तो 3 रनों की प्लेंटी. और स्कोरर नक्कीच गुणलेखक मनीष मंदार. गुलू आपला गुणलेखकाचं बघा जरा. गुणलेखक तेजस यस तेजू येतील आमच्या संवेद. बाबू थांब. चला मला माहिती आहे तेजू येतीलच आमच्या संवेद सातत्याने जोडतायत तेजू. नक्कीच हे गोलंदाजा मुले कुठे कमी पडली, अन्यथा नक्कीच विजयाच्या दिशेने पूर्णपणे प्रशांतजी हा सामना त्यांच्याच दिशेने झुकला होता. अद्याप 12वा खेळाडू आला नाही दोन्ही संघाचा. परी 11 आणि प्रिन्स 11 आणि चला 12वा प्रतिनिधी आला नाही तर 3 धावांची पेनल्टी आहे. पा जितेंद्रजी आपण आणि सनी आपला 12वा प्रतिनिधी पाठवा, अन्यथा मग तुम्हाला 3 धावेची पेनल्टी असेल. आयोजकांकडून काटेकोर पद्धतीचे नियम आहेत. स्ट्राईक एंडला जितेंद्र आणि नॉन स्ट्राईक एंडला आदित्य. गोलंदाजीसाठी गोलंदाज सनी येत आहेत. कॅप्टन फ्रॉम द लीडिंग फ्रंट स्वतः कर्णधार येतील. जितेंद्र कडू, आदित्य कडू, जितेंद्र कडू. कडू बंधूंचा भरणा असलेला गाव तो म्हणजे सोनारी गाव. जरी ते कडू असले तरी मनाने अगदी गोड आहेत. खरोखरच सर्व नाव जरी त्यांचा आडनावामध्ये जरी कडू असलं तरी मनामध्ये पूर्णपणे त्यांचा गोडवा आहे. सोनारी गाव अक्षरशः आपण पाहतोय एक चांगली स्पर्धा, बलाढ्य सामना आपल्याला पाहायला मिळेल. बिग बॅटल रंगेल. 5 षटकाचा सामना, 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले ज्याला बंधनकारक म्हटलं जातं. सोनारी गाव म्हटलं तर नक्कीच संगीत क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव ज्यांना उंचावले ते हितेश कडू, तदनंतर स्वर म्युझिकचे प्रोपायटर स्वप्नीलजी कडू, त्यांच्या मातोश्री खास करून आमच्या खऱ्या अर्थानं चांगले सानिध्यात आहेत. नक्कीच त्यांना याच वेळेस चांगला फटका आपण पाहतोय स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. आज स्वप्नीलजी कडू म्हटले तर त्यांचे पिताश्री खऱ्या अर्थानं भजन संगीताचे खूप मोठे खऱ्या अर्थानं गायक होते. संवाद जरी सुटला स्मृती सुगंध देत राहील. जीवनाच्या प्रत्येक वाटेवर वामन बुवांची आठवण प्रत्येक खऱ्यातनं भजन मंडळीला येत राहील. त्यांच्या गावातील हे गाव काही कलावंत घडून गेले आहेत. या गावामधून काही कलावंत घडतात. आज सोनारी गावाचं नाव एक उच्च स्तरावर नेण्याचं काम केलं आहे. क्रिकेटच्या पटलावर असेल, त्यानंतर संगीत क्षेत्रामध्ये असेल, आध्यात्मिक धार्मिक राजकीय क्षेत्रामध्ये देखील फटका चांगला आहे. फटक्यात ताकद बेमिसाल. बॉल चालाय सीमा पार येतो दणदणीचा आणि करकनीचा SPL ब्रँडेड षटकार. आदित्यच्या बॅटरीतून येणारा हा A1 क्वालिटीचा दमदार फटका आपण पाहतोय. अगदी लॉंग ऑन रिजन क्षेत्र निवडलंय. षटकार देखील आलाय. षटकारानं संघ जाऊन पोहोचतोय 7च्या घरात. आमच्या सोबत आमचे कॉलेज फ्रेंड तेजस कडू जोडले जातील. अक्षरशः 11वी पासून तेजस क्रिकेट खेळ खेळतोय. नक्कीच कॉलेज सुटला की नक्कीच शनिवार रविवार कुठं ना कुठं त्यांची मॅच असायची आणि आमच्याशी देखील चांगलं सानिध्यामध्ये असायचे. तेव्हा आम्ही त्यांना म्हणत तुमचा सामना कुठे आहे आणि त्या आम्हाला म्हणायचे तुमची कॉमेंट्री कुठे आहे. 7 धावा येत आहेत.
दोन्ही संघाचे 12th मॅच आलेले. चेंडू गाल झाला असेल तर नवीन चेंडूची पूर्तता केली जाईल. पा चेंडू नवीन द्यायचा आहे. गुलू चेंडू पोचवा. चेंडू गाल झालाय. सामन्यामध्ये रुकावट येता कामा नये. सामन्यामध्ये प्रिन्सी 11 विपक्ष तन्मय एंटरप्राइजेस. फलंदाजी करताना तन्मय एंटरप्राइजेसचे हार्ड हिटर फलंदाज कर्णधारांनी स्वतः नक्कीच मुलाखत मध्येच म्हटलं, मी आणि स्वतः जयेंद्र आम्ही दोघं प्रतिस्पर्धी संघाला नक्कीच आमचा धाक दाखवू. गोलंदाजीसाठी स्वतः नक्कीच कर्णधार आणि संघ मालक स्वतः आहेत. सनी यावरचा चेंडू ऑफ साइड ऑफ स्टंपच्या रिझनला चेंडू रिलीज झालाय. डॉट बॉल आपण पाहतोय. अगदी फलंदाजांना चेंडू समजत नाही. बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट घडत नाही. डॉट बॉल सातत्याने अक्षरशः वाहनांची हेजा आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे पोर्ट एरिया आहे. जैनपेठी नावाशेवा बंदर पोर्ट NSFT तंत्र GTI. नक्कीच सनी यांना विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये आहेत. पहा सुवर्ण संधी आहे. चांगला बॉल पाहायला मिळतोय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. अगदी बाईच्या रूपानं एकेरी धावसंख्या येते आहे. नक्कीच सनी यांना 1000 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी. पहा सनी, तुषार, सुयश विकेट हॅट्रिक 1000. आहा टेम्परामेंट क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हटलं जात आहे. सुनील गावस्कर सरांचं नक्कीच सातत्याने क्रिकेटमध्ये गणित आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान, वेडा वाकड्या चेंडूचा समाचार. आणि नक्कीच पंडित ज्या आमच्या संवेद जोडले आहेत. नक्कीच साऱ्या भक्तांचा तो कैवारी, शिर्डीचा माझा साई. आणि नक्कीच साईबाबांच्या आल्या सोनारी नगरीमध्ये आम्ही साईबाबांच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गेलो. तिथेच आमची पंडितजीची भेट घडली. नक्कीच सातत्याने साईबाबांच्या मंदिरामध्ये त्यांचं जास्तीत जास्त सहवास असतोय. मग सकाळची काकडा, दुपारचा मध्यानार्थी, संध्याकाळची दुपारती, रात्रीची शेजारती. खरोखरच इथून एक धावसंख्या येईल. एकेरी धावेनं संघ जाऊन पोहोचेल 10च्या घरात. पहा दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय. 10 आकडा म्हटलं तर क्रिकेटचे महान देवता सर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीचा क्रमांक 10 आकडा. आज ज्यानं टीम इंडियासाठी 22 वर्ष 210 दिवस खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यातील टीम इंडियासाठी खर्च केले होते. क्रिकेटतील महान देवता सर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीचा नंबर 10 आणि संघ जाऊन पोहोचलाय 10च्या घरात. एक षटकाच्या समाप्तीनंतर लॉस ऑफ नन धारण. नक्कीच मंगेश नांडेल यांनी जे 1000 रुपयाचे पारितोषिक लावलं होतं ते मितेश यांना पे केलंय आणि ते आम्हाला दाखवण्यात देखील आले. मितेश जे आपल्या फोनवर गुगल पेच्या द्वारे मिनेश आपल्या अकाउंटला. नक्कीच मंगेश यांच्या पायाची सर्जरी झाली. पहा क्रिकेटचे किती चाहते आहेत. आज जरी पायाला दुखापत झाली आहे, मी संयोजकांचा खास आभारी आहे. संयोजकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पहा ही स्पर्धा लाईव्ह ठेवली. त्यांच्या मुलं आज ते घर बसल्या ही स्पर्धा दिवसभर आज पाहतील. नक्कीच तुमच्या शुभेच्छा असतील आणि सिद्धिविनायक चरणी एकच प्रार्थना असेल की आपल्या पायाची सर्जरी झाली ती लवकरात लवकर बरी हो आणि पुनश्च एकदा आपण चांगल्या पद्धतीने दोन्ही पायाने चालायला लागू, हीच सिद्धिविनायक चरणी प्रार्थना असेल. मंगेशजी तांडेल, नक्कीच आम्ही देखील प्रार्थना केली बापांना की आपण लवकरात लवकर बरे व्हा आणि पुनश्च एकदा क्रिकेट पाहण्यासाठी क्रिकेटच्या मैदानावर या. धन्यवाद. द्वितीय गोलंदाजीतील आपल्या कोटातील पहिलं सांघिक दुसरे षटक हाताळतील गोलंदाज योगेश कडू. पाहूया पुनश्च एकदा कडू. नक्कीच जितेंद्र कडू यांचे मोठे बंधू. नक्कीच पहिला सामना देखील आपण पाहिलात. छोटे बंधू आणि मोठे बंधू. एकीकडे जय माता दी सोनारी त्यांचे एक ऑनर होते महेश कडू, एकीकडे होते आमचे KB फायटर्स राकेश कडू. आता देखील पा इथून गोलंदाजीसाठी बंधू आलेत आणि फलंदाजी देखील बंधूच करतात. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलाय, चेंडूवर केलाय प्रहार, चेंडू चाललाय थेट नार्लीच्या झाडामध्ये. SPL चा षटकार. नक्कीच योगेशच्या पहिल्याच बॉलवर आक्रमण केलाय. स्वागत ठोकलाय षटकार. नक्कीच प्रशांतजी
आज जर मी म्हणेल निवडणुकींचा जर पिरियड नसता तर संगीत असतं तर खूप मोठी मजा आली असते या स्पर्धेमध्ये नक्कीच नक्कीच ऐसा लग रहा है मुझे उमंग जी कि अगले साल जो SPL होगा वो नाइट में हो सकता है 2 दिन का नाइट मैच रख सकते हैं हम लोग नक्कीच अभि कडू यांना आम्ही कळकळीची विनंती त्याचे खास करून आमचे गोलू यांना की नक्कीच गतवर्षी कुठलीही स्पर्धा डे ठेवा किंवा नाईट ठेवा नक्कीच आम्हाला इन्व्हाइट करा आम्ही वेळात वेळ काढून येऊ या स्पर्धेकरिता कारण की आम्ही नक्कीच म्हणू आता जिथं जिथं समालोचनाला जाऊ सोनारी गावामध्ये पहिल्यांदा आम्हाला समालोचकाला कोणी बोलवलं तर सोनारी प्रीमियर लीगला त्याचे आयोजक होते अभि त्यानंतर गोलू मिनेश आणि मंदार चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय पंचांचा इशारा येतो इथून मात्र चेंडूवर प्रहार चेंडू पुन्हा एकदा चाललाय दणदणीत षटकार येत्या षटकाराचा पाऊस देखील पडलाय नक्कीच पंडितजी यांना देखील घ्या तुम्ही खेळण्यासाठी नक्कीच ते देखील सोनारी गावाचेच नागरिक आहेत दोन्ही चेंडूवर 2 6 येत आहेत यावरचा चेंडू स्लॉट मध्ये आलाय जमिनी लगत खेळून काढलेला फटका अक्षरशः बंदुकीचा वेगानं AK-47 फुर्रान चौकार येतोय अक्षरशः गवत्याला झिंजाना देणारा हा चौकार चपराट देण्यासारखा फटका आपण पाहतोय गुड वाइस ऑफ द बॅट ऑन फायर होताना आपण पाहतोय फलंदाज आदित्यच्या बॅटतून आक्रमण झाले आहेत आग ओकणारी फलंदाजी येणाऱ्या प्रत्येक बॉलवर प्रहार आक्रमण हल्ले आणि तोडीस तोड जवाब दिला जातोय टिट फॉर टॅटचा खेळ होतोय पाहूया आमच्या समेत पंडित जे आहेत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले आहे 26 धावा आहेत ऑन स्कोर बोर्ड क्षेत्ररक्षणाचे आपण पाहिलं तर अद्याप मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ चालू आहे बंधनकारक षटक 3 क्षेत्ररक्षक बाह्य वर्तुळामध्ये लॉंग ऑन मिड विकेट आणि लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध क्षेत्ररक्षण सजवण्यात आलंय 23 धावा अद्यापर्यंत ठोकण्याचं काम केलंय फलंदाज आदित्यनं टाळ्यांचा देखील हलवार कडकडाट डाव्या हाताचे गोलंदाज आहेत फिरकीचा मारा लेग ब्रेक पंचांचा इशारा आहे तो इट इज अ वाईड बॉल अगदी चेंडू ऑफ साईडच्या खूपच बाहेर वळण घेताना आपण पाहतोय चेंडू जशी पंडितजी नागिन बिलामधून जेव्हा बाहेर येते तेव्हा ती वळण घेते ना तशा रीतीने हा चेंडू वळण घेताना आपण पाहतोय नागिनी सारखा चेंडू वळतोय यावरचा देखील चांगल्या पद्धतीचा बॉल पाहायला मिळालाय चेंडू लीव केलाय पण पंच देखील फलंदाजाला वाटला हा चेंडू देखील सोयीर मारा असेल हा चेंडू अगदी सोयीर माराच्या रेषेच्या अगदी आतमधून लगत हा चेंडू रिलीज झालाय डॉट बॉल आलाय पाहूया पुढील चेंडू घेऊन गोलंदाज सामोरे फलंदाज आदित्य आक्रमक पवित्र ज्यानं सिद्ध केलाय आता बीट केलाय आता चांगली गोलंदाजी अचूक लाईन अचूक टप्पा अचूक लेंथ आपल्याला पाहायला मिळेल तू जर मला 2 षटकार आणि चौकार मारू शकतोस तर मी देखील तुला रोखू शकतोय या उद्देशानं खेळ केलाय शेवटचा चेंडू शेवटचा अस्त्र शेवटचा ब्रह्मास्त्र षटक क्रमांक 2 यावेळेला आक्रमण आलाय चेंडू आलाय स्लॉट मध्ये त्याला धाडलाय लॉंगॉनच्या पार्किंग प्लॉट मध्ये षटकार चांगली फटकेबाजी होतोय सोनारी प्रीमियर लीगचे दणदणीत षटकार येतात SPL सोनारी प्रीमियर लीग 2024 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा जाऊन पोहोचतील 33 धावा येतात धाव फलकावर पहा 33 आकड्याचा देखील खूप मोठा इतिहास आहे इंडियन प्रीमियर लीग IPL मध्ये मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्माला कॅप्टन पदी वगळलं काय आणि इंस्टाग्रामचे 5000 फॅन फॉलोअर्स कमी देखील होताना पाहायला मिळाले हे रोहित शर्माचे चाहते आहेत त्यांनी दाखवलेली ही निराशाजन्य खेळी नक्कीच IPLचा सीझन चालू आहे आमच्या समेत तेजस्वी जोडलेत नक्कीच विकेट हॅट्रिक साठी तुषारला 1000 रुपये असतील पहा तत्पूर्वी यंदाच्या IPL मध्ये प्रशांतजी आपण पाहिलं तर ज्या खेळाडूंमुळे IPL ला मजा होती ती पाहायला मिळाली नाही कॅप्टन पदी रोहित शर्मा कॅप्टन पदी MSD त्यानंतर विराट हे सर्व खेळाडू खेळ करतील पण नेतृत्व करताना पाहायला मिळणार नाही संघाचं यस अंशुल इंटरप्राइजेस अँड सोनारी वॉरियर्स इनिंग झाल्यानंतर टॉस साठी यायचं आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा जाऊन पोहोचल्या तन्मय इंटरप्राइजेस संघाच्या टोटल 33 पुढील गोलंदाजीतील आपल्या कोट्यातील पहिलं आणि सांघिक 3रं नवीन गोलंदाज वापरण्यात आलेत पहा
कारण की स्पर्धेचा नियमच आहे 5 षटक नवीन गोलंदाज हाताळतील 5 गोलंदाज वापरणं गरजेचं आहे. तुषार तांडेल त्यांना सुवर्ण संधी आहे. लगातार सलग्न 3 विकेट घेतल्यात तर टोटल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. सन्मान्य श्री सुनील जी यशवंत कडू सर जी का आगमन किधर है. येस सोनारी गावाचे बिल्डर परागजी कडू जुगल घर त्यांचे मामाश्री आपणास विनंती असेल पण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला या परागजी कडू. ऑन स्ट्राईक बॅट्समन जितेंद्र कडू अद्याप 2 धावसंख्येवर खेळतात तर एकीकडून आदित्यच्या बॅटरीतून आला टोटल धावसंख्या नक्कीच 29 धावा ठोकल्या 10 चेंडू मध्ये. जबरदस्त खेळ आपण पाहतोय. आदित्य चौथाना यावलचा चेंडू अगदी बीट होताना पाहतोय. तुषार येतात 5 तुषार सलग्न 3 विकेट संपादित करा 1000 रुपयाचं पारितोषिक घ्या आणि उद्याची होळी साजरी करा. होळी निमित्तानं नक्कीच या 4 खऱ्या शिलेदारांनी खूप मोठी मेहनत घेतली कारण की क्रिकेटच्या स्पर्धा ठेवणं म्हणजे खूप मोठी मेहनत आहे. त्यामागे लागणारे पैसा त्यानंतर ट्रॉफीज पीच हे सर्व बनवण्यासाठी आयोजकांची खूप मोठी मेहनत असते. आणि होळी म्हणजे धुळीवंदन जेव्हा असतं त्या दिवशी पण मॅच असते इथं गावकीच्या होळी चषक त्याच्यामध्ये आपलं प्राइज नाही फक्त कोंबडा आणि काय बोलते नक्कीच मान नक्कीच बकोड देखील असेल बोकड असणार आणि खांडोली देखील उडवली जाणार. येस 1 बोकड आणि 10 कोंबड्या क्या बात आहे. सनी तांडेल यांच्याकडून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपण पाहतोय होत असताना होळी चषक यावेळचा बॉल अगदी पुन्हा एकदा बीट होताना आपण पाहतोय. फलंदाजाला थांबवलंय तुषारनं. नक्कीच मिडल षटकाला 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आहे याची नोंद घ्यायची आहे. मिडल षटकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल नक्कीच आणि विकेट हॅट्रिक साठी देखील 1000 आहेत. नक्कीच इथं लिहिण्यात आलंय विकेट हॅट्रिक 500 त्यानंतर मेडन षटक 1000 50 धावसंख्या ठोकल त्याला माजी सरपंच ग्रामपंचायत सोनारी महेश कडू साहेबांच्या माध्यमातून 3003 रुपये आणि 3 6 ला देखील 2000 रुपये आहेत. माफी असावी. नक्कीच 3 6 साठी मंगेश दादाकडून 1000 रुपये आहेत त्याची देखील नोंद घ्यायची आहे. सर्व खेळाडूंसाठी चांगली परभणी आहे. सनी तांडेल यांचे बंधू चेतन तांडेल यांचं देखील हार्दिक स्वागतम. नक्कीच मंगेश दादांकडून 40+ खेळाडू मनोज कडू यांच्यासाठी विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपये. अक्षरशः बक्षिसांचा पाऊस आहे. ATM खुले झाले आहेत. तुषार चांगली गोलंदाजी हाताळतोय. यावरचा बॉल लिव्ह केला. येस चेंडू खूपसा ऑफस्टिकच्या बाहेर जाताना आपण पाहतोय. पंचांच्या माध्यमातून सुईर मारा घोषित केला जाईल. चांगला चेंडू आहे. क्या बात आहे. काय गोलंदाजी हाताळली जाते नक्कीच अक्षरशः नक्कीच अगदी मेडन षटकाच्या पावली गोलंदाजी हाताळतात. नक्कीच सिद्धार्थ मात्रे धोनी यांनी जर झेल पकडल्यास धोनी यांच्याकडून 1000 रुपये असतील. सिद्धार्थ झेल पकडल्यास म्हणजे फक्त झेल पकडा आणि 1000 घ्या. काय बात आणि काय जल्लोष. यावरचा चांगला फटका आहे. अगदी पॉइंट रिझनला चाललाय. 1 धाव सहजगत्या प्राप्त. दुसरीचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पळतात आणि फलंदाज देखील पळतात. इथून सुखरूपरित्या 2 धावा येतील. 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल टोटल ऑन स्कोरबोर्ड 36. या षटकामध्ये थोड्या धावा थांबल्यात मी म्हणेल तेजस. 2 षटकामध्ये 33 होत्या इथून 36 आल्यात. फक्त 3 धावा दिल्यात अद्यापी आणि चेंडू हाताळलेत 4 चेंडू हाताळलेत. 2 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी असेल. षटक क्रमांक 3 ओव्हर नंबर 3चा खेळ चालू आहे. चेंडूला फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चाचपडतात. टोटल येतील 2. इथून 2 धावा. 2 धाव्याने संघ जाऊन पोहोचतोय
38 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा चेंडू, शेवटचा अस्त्र, शेवटचा ब्रह्मास्त्र, षटक क्रमांक 3. हुशार ऑन स्ट्राइक बॅट्समन आदित्य. जितेंद्र आपण पाहतो. येस, इथून पहा, इथून कॉट बिहाइंड, बॅटची कट लागली, चेंडू बॅटला ब्रश झालाय आणि सुंदर जर टिपलाय. आगरी कोहली मुंबईचे राजे, करू नका आग्र्यांचा नाद आणि फलंदाज होतोय झेलबाद. बॅक टू द डकआउट. अक्षरशः फलंदाज इथून मात्र बाद होताना आपण पाहतोय. वारंवार अवजड वाहने येता जाता आपण पाहतोय. कंटिन्युअस व्हॅन आहे, हॅपॅक लोहेड अशा कैक लाईन्सचे कंटेनर ये जा करतायत. खूप मोठी खऱ्यातनं एक चला जलपाणी घेऊन जायचं आहे. ड्रिंक ट्रॉली, ड्रिंक ब्रेक होतोय. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी जातील. 3 षटकानंतर ड्रिंक ट्रॉली असेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. तन्मय एंटरप्राइजेसची 1/38. कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. एसपीएल 2024 असा गेलो आणि असा आलो. मिलेगे ब्रेक के बाद. डॉन का आगमन. सौरभ तांडेल. डॉन की तलाश 24 मुल्कों के पुलिस कर रही है, लेकिन डॉन को पकड़ना आसान नहीं, मुमकिन भी नहीं है. तो डॉन का आगमन हो चुका है. सौरभ तांडेल. प्रकाश कडू 40+ चा कॅप्टन, कर्णधार. अतीत माजी कर्णधार आएगा. अभी टाइगर आया नहीं है. टाइगर अभी आया नहीं मैदान में. टाइगर आएगा तो टाइगर निकलेंगे. और साथ ही में सन्माननीय आदरणीय श्री सुनील यशवंत करू सर जी का छोटा सा सत्कार सम्मान. और ये सत्कार सम्मान एक प्रेम और अपने प्रीत को दर्शाते हैं. और उनके द्वारा जो इस टूर्नामेंटों में सहयोग है उनका पूरा सा पूरा, किसी का भी टूर्नामेंट हो उनमें उनका पूरा सा पूरा सहयोग रहता ही है. और इस टूर्नामेंट के माध्यम से संयम जी, सॉरी, बिल्कुल ही, और साथ ही उमंग जी इस टूर्नामेंट के लिए जो 3 ट्रॉफी है वो बिल्कुल ही रूही प्रशांत करू उनके द्वारा इस टूर्नामेंट के लिए मैन ऑफ द बेस्ट बैट्समैन कह सकते हैं, बेस्ट बॉलर और बेस्ट क्षेत्ररक्षक, ये 3 ट्रॉफी हमारे प्रशांत जी के लाडली हैं रूही प्रशांत करू उनके द्वारा. यस, पास सन्मान केला जातोय. सुनील जी यशवंत कडू साहेबांचा सन्मान केला जातोय. अगदी स्क्रीनवर पहा, त्यांना बाप्पांची गोड प्रतिमा दिली जाते. खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं मराठीमध्ये की मोर्या मोर्या मी बालकाने तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यानं कोटी, मोरेश्वरा बाल तू बाल पोटी. आणि खरोखरच आज पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपले सर्व पाप आमचे पोटी घे. प्रशांत दादांचा देखील सन्मान केला जाईल या कार्यक्रमाप्रसंगी. खरोखरच आज मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांचं आदरानं आणि मानानं आज नामोल्लेख केला जातोय, सोनारी टेनिसचं नाव ज्यानं उंचावलंय असे प्रशांत दादा कडू यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केलं जाईल. स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतं प्रशांत दादा कडू, डॅशिंग व्यक्तिमत्व. नक्कीच त्यानं खरोखरच आमच्यावर देखील खूप प्रेम दर्शवलंय. सातत्याने आम्हाला देखील चांगलं त्यांचं खऱ्या सपोर्ट असतोय. आणि सन्मानाकडे बोलूया. प्रशांत दादांचा सन्मान चला स्क्रीनवर घ्या. प्रशांत दादा ना. उमंग जी, प्रशांत जी का अगर जिक्र करें तो जब से मैं कमेंट्री करना शुरुआत किया था, इसी मैदान से मैंने शुरुआत किया था करीबन 20 साल पहले, और 20 साल से उनको मैं क्रिकेट के सहयोग बोलते हैं ना, चाहे वो युवा हो या 50+ हो 40+ हो, वो पूरा सा पूरा जब वो युवा अवस्था में खेला करते तब से आज 40+ में खेल रहे हैं. तो ये बहुत बड़ी बात है, बहुत बड़ी उपलब्धि है. खरोखरच चांगलं सहकार्य. आणि पहा इथं आमच्या ऑफिशियल गुणलेखक देखील जोडलेत. हार्दिक स्वागत असेल सर आपले या. यावेळचा चेंडू अगदी डॉट बॉल पाहायला मिळतोय. चेंडू टॉस होताना पाहायला मिळालाय. गोलू जी
इथून स्वैर मारा येताना आपण पाहतोय स्वैर माराने संघ जाऊन पोहोचेल 41च्या घरात. हा हा यावल पहा अक्षरशः जबरदस्त चेंडू अस्त व्यस्त दांड उद्ध्वस्त फलंदाजाचं केलंय गोलंदाजानं फर्निचर डिस्ट्रॉय. राहुल का आगमन हो चुका है, बल्ला लेके आए हैं. म्हणजे पहा चॉईसचे बॅट असणार आहे, म्हणजे एका बॅटने धावाने आले ते दुसरी बॅट काढली जाईल. लगेगा लेकिन मुझे लग रहा है थोड़ा मुश्किल है. नक्कीच त्यांच्या सौभाग्यवती देखील आज खूप खुश असतील कारण की त्यांची फलंदाजी पाहून. नक्कीच प्रसन्नजी आज त्यांच्या सौभाग्यवतीने त्यांचा खेळ पाहिला असेल बरं की आमचे यांची फलंदाजी आहा क्या बात है लाजवाब. इथून ओव्हर नंबर तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील अद्यापी चौथं षटक चालू आहे. चौथ्या षटकातील चेंडू झालेत. दोन चेंडूंचा खेळ झालाय. धावा आल्या टोटल 41. आमच्या संवेद जोडलेत गुणलेखकाच्या भूमिकेत प्रमोदजी कडू. यस दिलीप दादांचे मामाश्री आज आमच्या संवेद जोडलेत. खूप तुमचं आम्ही नाव ऐकलंय मामा तुमच्या भाच्याच्या मुखातून. इथून ज्ञानेश्वर येथील इस बार इस बैट में लगती हुई गेंद आई कवर के क्षेत्र में, कोई मौका नहीं, गोलियों की रफ्तार से निकला चौकार. नक्कीच चौकार येताना आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचेल 45 धावा येतील ऑन स्कोर बोर्ड. 45 धावसंख्या येत आहेत. 45 आकडा म्हटलं तर रोहित शर्मा याचा जर्सी नंबर 45. नक्कीच दिलीपजी अरे थांबा घाई करू नका. धावा जाऊन पोचल्यात 45. यावेळी पुढे येऊन खेळायचा प्रयत्न स्टेप अप झाले होते. डान्सिंग डाऊन इथून बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट नाही असं म्हटलं जातं मराठीमध्ये पंडितजी. जिथं संगम घडत नाही तिथं उत्पत्ती घडत नाही. निसर्गाचा नियम आहे संगम और मिलन होणं जरुरी आहे. वहीच तो उत्पत्ती मिल जाएंगी. नक्कीच पंडितजी आम्ही जास्त मराठीमध्ये बोलतोय आणि तुम्ही हिंदी. लवकर लग्न कर घरात बसायला मिळेल. येस बा पंडितजी काय म्हणतात त्याकडे लक्ष द्या साहिल कारण की आपलं देखील सर्वांनाच माहिती आहे. तर आपण लवकरात लवकर शुभविवाह करून टाका. नक्कीच दिवाळीनंतर आपला बॉम्ब फुटणार आहे असं समजण्यात येत आहे. इथून ओव्हर नंबर 4चा खेळ झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावा आल्यात 45. खूप लांबडं षटक आपल्याला पाहायला मिळालंय. सूर्यकांत सुशांत कवडे यांनी हाताळले. टोटल चेंडू फेकलेत 9 चेंडू हाताळलेत सुयश यानं. पहा लांबडं षटक पाहायला मिळालंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा आल्यात. शेवटचं स्लॉक षटक कोणत्या गोलंदाज वापरले जातील. स्लॉक षटक म्हटलं नेक्स्ट मॅच असेल सोनारी वॉरियर्स विरोधात अंशुल इंटरप्राइजेस. टॉससाठी यायचं आहे आणि नक्कीच पंडितजी स्लॉक षटक आहे. स्लॉक षटक म्हटलं की त्याला मराठीमध्ये असं म्हटलं जातं की भैरवीचं षटक. भैरवी षटक म्हटलं तर भजनामध्ये पहिलं राग रूपावली त्यानंतर शेवटचं गौलन आणि त्यानंतर भैरवी त्याच्यानंतरच आपले भजन संगीत संपतोय आणि तेच भैरवीचं षटक आता फेकलं जाईल. इथून भैरवीचं षटक हाताळण्यासाठी कोणते गोलंदाज वापरले जातील पाहूया.
पंडितजी नक्कीच कैक वर्षानुवर्ष ते या सोनारी गावामध्येच आपण पाहतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येत आहेत. वृषांक कडू पुनश्च एकदा कडू आलेत पहा. नक्कीच प्रत्येक गावामध्ये खासियत आहे. आता आमच्या भेंडकलमध्ये भुईर आहेत, त्यानंतर मात्रे आहेत, ठाकूर आहेत, पण जास्तीत जास्त सोनारी म्हटलं तर कडू आणि कडू आणि कडूच आणि कडू बंधूंचाच भरणा. पवन कान्याच्या पवन केने या नावाने खऱ्या अर्थानं ओळखला जाणारा हा खेळाडू आपण पाहतोय वृषांक. नक्कीच तांडेल देखील आहेत, पण चर्चा जास्त कडूची होते, चर्चा जास्त कडू लोकांची होते सोनारी म्हटल्यावर. यावर चांगला फटका आहे, पाहूया. चेंडू आला स्लॉट मध्ये, आल्या आल्या त्याला धाडला मिड विकेटच्या पार्किंग प्लॉट मध्ये. कम्माल धम्माल बेमिसाल एसपीएलचा ठोकलाय षटकार. नक्कीच 50 पार झाली पहा. इथून तन्मय एंटरप्राइजेसची 50 पार झाली. 50 अप होते. 51 धावा आल्यात. आपल्याला 200 रुपये माझ्याकडून जर झेल घेतला मैदानात बघ कुणी. नक्कीच यानंतरचा सामना देखील आपण पाहणार आहोत. अंशुल एंटरप्राइजेस अँड सोनारी वॉरियर्स. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचा. इन्व्हाइट टू कॉम बॉक्स टॉस. यावर फुल टॉस बॉल आहे. खराब चेंडू, खराब चेंडूचा समाचार. चेंडू चाललाय बिग 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 बॅग हेड षटकार. जबरदस्त फटकेबाजी केली जाते. टोल्यावर टोली टोलेबाजी आसमानी आणि सुलतानी षटकार पाहायला मिळतात. पॉवर हिटिंग देखील पाहतोय. षटकारच्या साह्यानं संघाची धावसंख्या 57 धावा आपण पाहतोय. अक्षरशः गोलाबिरीज केली जाते. मी तर म्हणेल आमच्या समवेत प्रमोदजी कडू जोडले गेलेत. टोटल बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि इथून हा षटकार आला तर मंगेश दादा यांच्याकडून 1000 रुपये असतील. संदीप पाटील यांच्याकडून 500 रुपये, म्हणजे 1500 रुपये त्यांना पाहिला. म्हणजे एक दिवसाची हजेरी 3 षटकारामध्ये. पंडितजी बरोबर. प्रिन्स 11 टॉस जिंकून पाहिलं तर स्वतःसाठी क्षेत्ररक्षण घेतलंय आणि फलंदाजीला आमंत्रित करत असताना तन्मय एंटरप्राइजेसनी नक्कीच मुलाखतमध्येच प्रशांतजी म्हटलं होतं की आम्ही 60-65 धावसंख्या ठोकण्याचा प्रयत्न करू आणि त्याचप्रमाणे मनसुबा आखलाय. पहा नक्कीच छत्रपती शिवरायांचं एक शासन आहे. आपण जे मनसुबे आखल ना ते निर्णय होणं देखील गरजेचं आहे, शेवटपर्यंत ठेवणं गरजेचं आहे. म्हणून तर आज स्वराज्याचं सुराज्य करणारा जगातील सर्वात महान राजा, एकमेव राजा होऊन गेला. असं म्हटलं जातं की ऐसा पुत्र जन्मास यावा त्याचा त्रिलोकी झेंडा गाजावा. किंग ऑफ महाराष्ट्र छत्रपती शिवाजीराजे. इथून जेलची शक्यता आहे आणि जेल हातातून निसटलाय. पहा पुनर्जीवन मिळालंय. याचा कितपर्यंत फायदा उठवला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. अमृत यांच्या हातातून जेल निसटताना आपण पाहतोय. अमृत म्हटलं तर जे अमृत खऱ्या अर्थानं आज समुद्र मंथनामध्ये वापरण्यात आलं होतं. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर दैत्यांकडून देवतांकडे हाणण्याचं काम केलं होतं. तेव्हा खऱ्या अर्थानं देवो के देव, खऱ्या अर्थानं जगदीश, खरं तर महादेव आणि त्यानंतर विष्णू यांनी मोहिनीचा अवतार घेण्यात आलं होतं. पंडितजी हम बराबर बोल रहे. इथून पहा 2 धावा मिळाल्या जातील आणि नक्कीच त्या मोहिनीच्या रूपाला खऱ्या अर्थानं महादेव देखील बुडले होते. म्हणून महादेव याने म्हटलं होतं की जेव्हा आम्ही खऱ्या अर्थानं भूतलावर मार्तंड भैरवाचा खंडोबाचा अवतार घेऊ तेव्हा आम्ही तुमच्याशी नक्कीच विवाह करू. नक्कीच इथून पाहिलं तर ऑल ऑन द कार्पेट. आज नक्कीच पंडितजी आमच्या सोबत आहेत. पंडितजी आज आपण क्रिकेटची देखील चर्चा करू, थोडी खऱ्या अर्थानं शास्त्राची देखील चर्चा करू, कारण की तुमच्याकडे खूप माहिती आहे. ती माहिती नक्कीच तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा आणि आम्ही कुठे जर चुकत असू तर तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. तुम्ही जो काय बोलताय खरं बोलतं, खरं त्याच्यामध्ये काय अडी नाही. म्हणजे बोलायला गेलं तर तुमच्याबद्दल काही नाही, तुम्ही खूप छान बोलतो आणि शास्त्राचं पण ज्ञान आहे तुमच्याकडे आणि कॉमेंट्रीचं तर आहे, समालोचन तर आहे ते 100%. नक्कीच शेवटचा चेंडू, शेवटचा अस्त्र, लास्ट इनिंग. नक्कीच लास्ट बॉल इन फर्स्ट इनिंग. पाहूया शेवटचा अस्त्र, शेवटचा ब्रह्मास्त्र. आक्रमण करायचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट घडला नाही आणि इथून पाहिलं तर नक्कीच फलंदाज मात्र बाद होताना आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूवर
फलंदाजांना मात्र तंबूचा आस्था दाखवण्यात आला आहे. विकेट क्रमांक दुसरं मैदानाच्या बाहेर होतील आणि इथून धावा टोटल लयलूट केली पहिल्या डावामध्ये. तन्मय एंटरप्राइजेसनं धावा टोटल उभारल्यात 61 आणि 62 धावसंख्येचं आव्हान पेलवावं लागेल प्रिन्स इलेव्हन संघाला. या 62 धावसंख्या कशा रीतीने पेलवल्या जातील, कशा रीतीची असेल फलंदाजी, कशा रीतीची असेल गोलंदाजी. क्रिकेट की होगी कहानी और पंडित जी की होगी जुबानी. आई एकविरा संघाचे ओनर नरेंद्र पाटील इथं उपस्थित झालेत. त्याचा सन्मान केला, त्यांना विनंती असेल पण व्यासपीठावर यायचं आहे. आई एकविरा संघाचे ओनर आणि चला ओव्हर टू पंडितजी. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ लाईनअप करून मैदानामध्ये जायचं आहे. चला आई एकविराचे संघमालक नरेंद्र पाटील यांना विनंती करतोय, आपणांच्या विनंतीला मान देऊन आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. चला यानंतर होणारा सामना अंशुल एंटरप्राइजेस विरुद्ध सोनारी वॉरियर्स. मी किशोर कडू यांना विनंती करतोय, नरेंद्र पाटील आई एकविरा संघाचे संघमालक यांचा ते सत्कार करणार आहेत. चला एक इनिंग समाप्त झालेली आहे. दोन्ही संघाचा सोनारी वॉरियर्स सुनील कडू अँड कंपनी आणि एका साईडला अंशुल एंटरप्राइजेस म्हणजे सत्यम तांडेल यांचा संघ आणि संघ कर्णधार असतील दिनेश कडू, तर दीपक कडू यांचा सोनारी वॉरियर्स आणि संघमालक कर्णधार असतील सुनील कडू. सुनील कडू आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने येताना दिसत आहेत, तर दिनेश कडू. एक बिग फाईट अंशुल एंटरप्राइजेसचे मॅनेजर आहेत मयूर पाटील. चला किती गाड्याच्या आहेत धावा? आणि आपण जी ही स्पर्धा पाहता PTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते आणि आमचे कॅमेरामॅन असतील ओमकार आणि PTCचे जे आहेत केतन दलवी हे आमचे चांगले मित्र आहेत. जेव्हा आमची नाईटची स्पर्धा झाली तेव्हा PTC लाईव्हच्या माध्यमातूनच ती स्पर्धा कव्हरेज करण्यात आलेली आहे. आणि नेट गुरुकृपा नेटवर्क सोल्युशन, तुम्हाला काही समस्या असतील सँटी तांडेल यांच्याशी संपर्क साधा. चला दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. मी विनंती करतोय, चला आमचे मान्यवर यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करून घ्यायचं आहे. एका बाजूला पाहताय सोनारी वॉरियर्स सुनील कडू कर्णधार, तर दुसऱ्या बाजूला अंशुल एंटरप्राइजेस दिनेश कडू. सत्यम तांडेल हे अंशुल एंटरप्राइजेस ते असतील, तर दीपक कडू. आणि जय माता दी सोनारीचा हुकमाचा एक का साईश म्हात्रे. पहिल्या म्हणजे साईश म्हात्रे हे शिक्षणासाठी नेरूळ येथे त्यांचा आज पेपर होता, त्याच्यामुळे पहिल्या सामन्यामध्ये उपस्थित राहिले नाही, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये निश्चितच ते पाहायला मिळतील. आणि नीरज तांडेल सोनारी गावचे षटकारांचे बादशाह नीरज तांडेल यांची शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. आणि सोनारी वॉरियर्स वॉन द टॉस अँड आणि मला वाटतं नंतर सांगणार आहेत नाणेफेकीचा कोल. या साईश म्हात्रे पेपर कसा गेला सर्वप्रथम आपण ते विचारणार आहोत. मला वाटतं रात्रभर आपण मैदानामध्ये अभ्यास केला, 2 वाजले तरी घरी गेले नाही, त्याच्यामुळे 12 वाजता घरी गेले का? पंडित जी इस खिलाड़ी के बारे में आप क्या कहना चाहेंगे? चला 12वा कोण आहे प्रिन्स एंटरप्राइजेसचा? सुयश आणि जयेश. तर गोलंदाजसाठी गोलंदाज आहे तो जयेंद्र कडू. वैयक्तिक पहिलं तर सांघिक पहिलं षटक 62 धावांचं आव्हान आहे.
30 चेंडू विजयासाठी 62 धावांचं आव्हान उभं केलंय. तर स्ट्राईकला येतो सुयश, एक युवा खेळाडू, तर त्याच्या साथीला फलंदाज आहे तो जयेश. तर सर्कलच्या आपण बाहेर पाहतोय 38 सर्कलच्या दोन स्वतः कर्णधार जितेंद्र कडू व आदित्य. तर गोलंदाजसाठी गोलंदाज येतोय तो जयेंद्र कडू. वैयक्तिक पहिलं तर सांघिक पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक टाकणार आहे. 30 चेंडू आणि विजयासाठी 62 धावा. फलंदाजी करताना त्याच्या बॅटमधून आपल्याला 2 षटकार पाहायला मिळाले. परंतु आता बघूया गोलंदाजी कशा प्रकारे करतोय. तर यष्टिरक्षक ज्ञानेश्वर लॉंग ऑन लॉंग ऑफ, शॉर्ट फाईन लेग. जयेंद्र गोलंदाजीसाठी तयार. पंच मला वाटतं जेवणपान करण्यासाठी मैदानाच्या बाहेर. पहिला चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय आणि चेंडू सीमा पार चौकारनं खातं उघडतोय फलंदाज सुयश. 4 धावांना स्वतःचा खाता उघड आहे. संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 4. थोडा शॉर्ट ऑफ पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला थोडीशी उसली मिळाली व चेंडूला अलगद दिशा दिली व फाईन लेगच्या दिशेने चेंडू तटावला आणि चेंडू सीमारेषा पार जातोय. आणि पंडितजी साईश म्हात्रे बघा रतनबुवा पाटील स्पर्धेची मला वाटतं कॅप परिधान करून ते या स्पर्धेसाठी खेळायला आलेले आहेत. रतनबुवा पाटील स्पर्धेमध्ये मोठ्या मोठ्या खेळाडूंसोबत त्यांचं फोटो सेशन पाहायला मिळालं. हा चेंडू सुरेख झेल आणि फलंदाज साईश सुयश बॅक टू द पवेलियन. तुषार कडू यांच्या मार्फत सुरेख असा झेल पकडण्यात आला आणि मोठा हादरा म्हणावा लागेल प्रिन्स 11 सोनारी संघाला. आता बघूया त्याची जागा भरून काढण्यासाठी कुठला फलंदाजीला जातोय. आणि स्वतः कर्णधार मला वाटतं सनी तांडेल यांनी ही धूर सांभाळली आहे. फलंदाजीसाठी सनी तांडेल स्वतः मैदानामध्ये जाताना दिसतील. 62 धावांचं भलं मोठं आव्हान उभं केलेलं आहे प्रिन्स 11 सोनारी संघासमोर. तन्मय इंटरप्राइजेस सोनारी या संघाने. अतिशय सुरेख असा फटका होता परंतु फटका सरळ खेळाडूच्या हातामध्ये जातोय आणि फलंदाज बाद होऊन तंबूत परतोय आपल्या संघासाठी. आणि सोनारी इंटरप्राइजेसचे शुभम तांडेल. तन्मय थोडासा नाराज आहे कारण त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये, परंतु उद्याच्या दिवशी ते खेळताना नक्कीच पाहायला मिळतील. कारण आज त्यांना 12वा खेळाडू म्हणून ठेवले होते परंतु उद्या त्यांना स्क्वॉडमध्ये नक्कीच खेळावं लागेल KB इंटरप्राइजेस संघाला. सनी पंचांकडून गाड घेताना दिसत आहेत. एक ऑलराऊंडर असे फलंदाज आहेत प्रिन्स 11 संघाचे स्वतः कर्णधार आहेत. परंतु बघूया जयेंद्र एक अनुभवी खेळाडू सनी याच्यासाठी. आणि हा चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू थोडासा वेगवान होता आणि चेंडू थोडासा पडल्यावर थोडा गोलीच्या वेगाने स्किट होतोय आणि यष्टिरक्षक ज्ञानेश्वर आपलं काम चोख बजावतोय. चेंडू निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 4. पहिलं षटक चालू आहे. पॉवर प्लेचं षटक पुन्हा एकदा जयेंद्र गोळ्यांसाठी तयार. सनी याच्यासाठी हा चेंडू म्हणजे साई क्षेत्ररक्षण करतोय. सुरेख क्षेत्ररक्षण एका धावेवर समाधान. संघाची धावसंख्या झाली आहे ती 5. आता स्ट्राईकला आहे तो जयेश ज्यांनी सोनारी प्रीमियर लीग 2023चा हंगाम गाजवला होता. आणि उपकप्तान किशोर कडू हे सुद्धा पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला खेळायला पाहायला मिळतील. जयेंद्र तू जयेश. हा चेंडू आणि ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तोच खेळाडू दिलीप तांडेल सोनारी गाव की आन बान शान. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी जयेंद्रच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक पहिल्या चेंडूवर चौकार वगळला तर पुढचे चेंडू अतिशय सुरेख असे टाकले त्यांच्या मार्फत आणि एकच म्हणजे संघाची धावसंख्या झाली आहे ती 5. सुयश आउट झाला. स्ट्राईकला आहे तो जयेश. अतिशय सुरेख असा चेंडू थोडासा खोलवरचा चेंडू होता आणि चेंडू निर्धाव जातोय. 1 षटक 1 बाद 5. 62 धावांचं आव्हान आहे. 1 षटक 1 बाद 5 धावा अशी प्रिन्स 11 सोनारी संघाचे.
24 चेंडू, विजयासाठी 57 धावांची आवश्यकता. प्रशांत जी, जब 52 या 62 या 72 रनों का टारगेट मिलता है 5 ओवर में, तो पहले ओवर में कम से कम 18-19 रन या तो 15 के ऊपर रन रखना जरूरी होती है. और ये आपने देखा जय माता दी की टीम हालांकि जीती टीम, लेकिन पहले ओवर में सिर्फ 3 रन बनाए थे और बाद में हालांकि मिनिश ने अच्छा काम किया, लगातार 3 छक्के लगाकर टीम को जीत दिलाई. परंतु आप पहले ओवर जो पावर प्ले का होता है उसमें अगर आप टारगेट नहीं लेते हैं तो बाद में बल्लेबाज जो आएंगे या आप बल्लेबाजी करेंगे तो उनको दबाव रहेगी. निश्चितच पंडितजी, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2च क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतात व पॉवर प्लेचा आपल्याला फायदा उठवायचा असतो. 38 सर्कलच्या बाहेरून चेंडू सीमारेषा दिशेने पाठवायचे असतात, परंतु तसं काही या षटकामध्ये पाहायला मिळाले नाही. जयेंद्र यांनी गोलंदाजी करताना आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग केला व पहिल्या चेंडूवरचा चौकार वगळला तर उर्वरित 5 चेंडूमध्ये फक्त 1च धाव खर्च केली, म्हणजे अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. आता दुसरं पॉवर प्लेचं षटक तुषार कडू याच्या मार्फत आपल्याला एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. थोडंसं मला वाटतं क्रिकेटपासून थोडासा दूर असणारा खेळाडू, परंतु आपल्या गावची स्पर्धा सोनारी प्रीमियर लीग खेळण्यासाठी तो इथे निश्चित उपलब्ध झालेला आहे. एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, अतिशय सुरेख अशी गोलंदाजी त्याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. परंतु बघूया या स्पर्धेमध्ये तो कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. हितेश कडू आम्हाला काहीतरी सांगत आहेत आणि हितेश कडू सांगत आहेत क्या बॉलिवूडचे सुपर डुपर स्टार सोनारी गावचे पंकज कडू सुलतान. आणि हा चेंडू अतिशय वेगवान चेंडू, फिटनेस बघा आणि ॲसिक्सचे शूज आणि एकच खेळाडू तुम्हाला दिसेल का इन करून आलेला आहे. नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला नक्कीच खेळताना पाहायला मिळेल पंकज कडू. एक तंत्रशुद्ध असा फलंदाज, त्याचा बॅट पकडण्याचा स्टान्स जरी बघितलात आणि हा चेंडू मला तर थोडं शॉर्ट ऑफ लेनपर्यंत चेंडू आणि सनियाच्या बॅटमधून चेंडू सीमापार जातोय. चौकार आणि संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते ती 9. दुसरं षटक चालू आहे. संघाची धावसंख्या झाली आहे ती 9. मला तर एक्स्ट्रॅक्शनमध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे. जयेंद्र स्वतः एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी आलेला आहे. संघाची धावसंख्या झाली आहे ती 9. पुन्हा एकदा तुषार गोळींसाठी तयार. आणि हा सुद्धा चेंडू अतिशय सुरेख असा झेल आणि सनी सारखा फलंदाज 2 तंबूच्या दिशेने. आणि आता फलंदाजीसाठी आलेला आहे तो अक्षय कडू. प्रिन्स 11 सोनारीची सर्व मदार ते आता अक्षयाच्या खांद्यावर आहे. बघूया पंडितजी, उजव्या हाताच्या दिशेने म्हणजे सरळ तुम्ही बघा तर सरळ हवा आहे आणि बॅटवर जर चेंडू व्यवस्थित कनेक्ट केला तर निश्चित षटकार मारू शकतो. अक्षय याचा बॉडी लँग्वेज सुद्धा खूप सुंदर आहे. परंतु बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. काय अशी ते 1000 लावतेस, एके षटकारला 1000 कधी पण मारलं तर ना. हा यस, हितेश कडू यांच्या मार्फत अक्षय याच्यासाठी 1000 रुपये. म्हणजे जर षटकार मारले 3 षटकार मारले कधी पण तरी 1000 रुपये. आणि पंडितजी मी स्वतः समालोचक, अक्षय यांनी एका मॅचमध्ये 3 षटकार मारले तरी आमचं ते पहिलंच ठरलेलं आहे काय आहे ते. परंतु बघूया अक्षय याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव जातोय. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो तुषार. एक डावकुरे हाताचा गोलंदाज आहे. पहिला चेंडू अक्षय मोठा फटका मारायचा होता. थोडासा त्याचा बॅटचं स्टान्स पाहिलं तर बघूया तुषार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मला वाटतं गोलंदाजी करतोय. आणि हा चेंडू पंच पराग गावण आमच्या दिशेने वळतात आणि हा चेंडू अवांतर घोषित करतात. आणि दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करतोय तो प्रिन्स 11 सोनारी संघ. संघाची धावसंख्या झाली आहे ती 10. आणि हा सुद्धा चेंडू अवांतर. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. संघाची धावसंख्या झाली आहे ती 11. अक्षयाच्या बॅटमध्ये जर चेंडू आला तर निश्चितच तो सीमारेषा पार जाईल. परंतु बघूया अक्षय कशा प्रकारे फलंदाजी करतोय. दुसरं षटक चालू आहे. विजयासाठी 62 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे.
आणि हा सुद्धा चेंडू निर्धाव. म्हणजे पंडितजी बॉल पडल्या पडल्या लगेच स्किट होतो आणि किपरच्या ग्लोजमध्ये जातोय. अक्षय प्रथमच फलंदाजीला आला. पहिले 1-2 चेंडू जर व्यवस्थित सन्मान देऊन सिंगल डबल धाव काढली आणि नंतर जर चेंडूवर नजर बसली तर हाणामारी केली तर निश्चित मोठी इनिंग येते तो पेश करू शकतोय. परंतु बघूया एक डावखुरे हाताचा गोलंदाज अतिशय सध्या खोलवर पद्धतीचा चेंडू. मानस तेथे क्षेत्ररक्षक होता. आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 12. 2 षटक 2 बाद 12. म्हणजे आता 3 षटकामध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू विजयासाठी 50 धावा. 50 धावा 18 चेंडू. अब प्रशांत जी 18 गेंदों में 50 रन बनाने हैं तो एक बड़ा टारगेट है यहाँ. 3 ओवर में आपको 50 रन बनाने हैं. करीबन 17 रन प्रति ओवर बनाने होंगे. तो प्रत्येक ओवर में आपको अंबाला आई एकवीरा के फैंस फॉलोअर्स भी यहाँ पे तनवीर चिकन वाला और तनवीर भी है. कल के दिन में आपको होली के दिन उनकी मेजबानी मिलेगी. कल सभी खिलाड़ियों को उनकी तरफ से चिकन बिरयानी. आणि आता स्ट्राईकला येतो अक्षय. 18 चेंडू विजयासाठी 50 धावा. आणि गोलंदाजसाठी गोलंदाज येतो तो स्वतः कर्णधार जितेंद्र हा गोलंदाजसाठी येतोय. 18 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे मोठे फटके मारावे लागतील. अविनाश कडू सोनारी वॉरियर संघाचे खेळाडू हे सुद्धा इथे मैदानामध्ये आलेले आहेत. 18 चेंडू 50 धावा 50 धावा 18 चेंडू. तन्मय एंटरप्राइजेस विरुद्ध प्रिन्स 11 या 2 संघामध्ये चालू असलेला सामना. आणि तेथे फटका फसलेला आहे. तुषार झेल खाली आणि फलंदाज अक्षय बाद होऊन तंबूच्या दिशेने. मला वाटतं 4 चेंडूंचा त्यांनी सामना केला आणि 1 धाव काढली. थोडस नाराज केलं अक्षय यांनी. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो तो तुषार. आता 17 चेंडू 50 धावा. 17 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता आहे. आता नवीन फलंदाजीला येते तो तुषार. पुन्हा एकदा गोलंदाज जितेंद्र. आणि साई याच्याकडून थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. जिथे 1 धाव होती तिथे चौकार मिळतोय आणि संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकते. संघाची धावसंख्या होती ती 16. तुषार पहिल्या चेंडूवर चौकार लगावतोय. पुन्हा एकदा जितू गोळ्यांसाठी तयार. आणि थोडंसं खोलवर पद्धतीचं चेंडू टाकतोय. चेंडू निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या मात्र स्थिर आहे. ती संघाची धावसंख्या झाली आहे ती 16. जर प्रिन्स 11 संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल तर निश्चित मोठे फटके मारावे लागतील. कारण भलं मोठं 62 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे ते तन्मय एंटरप्राइजेस सोनारी संघाने. फुल टॉस चेंडू तिथे झेल उडालेला आहे आणि आधी याच्याकडून तिथे झेल सुटतंय. एक युवा खेळाडू आहे. आधी फलंदाजी तर सुरेख केली होती परंतु झेल तिथे पकडता आले नाही. आणि संघाची धावसंख्या 1 ने. जयू याला म्हटलं जास्त स्ट्राईक मिळालेली नाही. जयू याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. सलामीला आलेला फलंदाज होता परंतु त्याला काय अजून जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र या सामन्यामध्ये त्याला काय मिळाली नाही. परंतु आता जयू पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय. आणि हितेश कडू यांच्याकडून जयू यांनी सुद्धा जर षटकार मारले 3 तरी 1000 रुपयाचं पारितोषिक. अतिशय सुरेख चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू होता आणि तिथे 1 धाव धावून काढलेली आहे. मला असं
गोलंदाजी सुरेख होताना दिसते ती तन्मय एंटरप्राइजेस सोनारी संघाची, कारण त्यांचे महत्त्वाचे फलंदाज लवकर बाद झाले, त्यामुळे धावसंख्येला मात्र इथे आला बसतोय तो प्रिन्स 11 सोनारी संघाला. परंतु बघूया, क्रिकेट आहे, जर 4-5 षटकार आले तर निश्चित या सामन्यामध्ये थोडंसं कमबॅक पाहायला मिळेल प्रिन्स 11 संघाकडून. आणि हा थोडासा मला वाटतं ऑफ स्पिन पद्धतीचा चेंडू होता आणि चेंडू निर्धाव होता. आता 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 षटकामध्ये संघाची धावसंख्या झाली आहे ती 18. 3 षटक 18 धावा, म्हणजे प्रति षटकामध्ये 6च्या सरासरीने धावा जमवल्या प्रिन्स 11 सोनारी संघाने. चला 12व्या दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडू पाणी घेऊन जायचं आहे. चला तन्मय एंटरप्राइजेस चा 12वा खेळाडू आणि प्रिन्स 11चा 12वा खेळाडू पाणी घेऊन चला. 3 षटकानंतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जाईल. चला मला वाटतं तन्मय एंटरप्राइजेसचे गेले प्रिन्स 11 संघाचा सुद्धा 12वा खेळाडू तेजस कडू सुद्धा चाललेले आहेत. 12 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता आहे. तीन ओवर में 18 रन बने हैं और अब बचे हुए 12 गेंदों में 44 बनाने बहुत ही नामुमकिन लग रही है. प्रशांत जी, बहुत ही मुश्किल काम यहाँ पर, क्योंकि 12 गेंदों में 44 अगर बनाने हैं तो बहुत ही एक आश्चर्यचकित बल्लेबाजी करनी होगी प्रशांत जी. यहाँ से बचे हुए 2 ओवर और इस 2 ओवर में आपको 44 यानी कि 22 रन प्रति ओवर बनाने होंगे. जहाँ देखा जाए तो 18 गेंदों में सिर्फ 18 रन आए हैं. क्या ये मुमकिन है या नहीं है, परंतु दोनों ही बल्लेबाज इस समय मैदान पर हैं और बिल्कुल ही ज़्यादा समय ना बर्बाद किया जाए. और बिल्कुल ही इस समय अगर देखा जाए तो 2 बजने वाले हैं, 2 बज गए समझ गए और अभी तक ये मुकाबला समाप्त नहीं हुई है. चार मुकाबले अभी भी खेलने होंगे. पहली गेंद आगे आकर खेलने का प्रयास और बिल्कुल ही यहाँ पे देखा जाए तो बल्ले और गेंदों की कोई संपर्क नहीं. गेंदे गई कोई, वहां पे विकेट कीपर खड़े थे, उन्होंने लिया टुई और गेंदों को टूस किया फिर से एक बार गेंदबाज के पास. गेंदबाज तैनात अपने गेंदबाजी छोर पर. इस बार लेकिन अंदर, वहां पे कैच और बिल्कुल ही विकेट मिलेगा. जिस तरह से हवा में उड़ाई गई थी गेंद, लगा कि छक्का होगा, परंतु गेंदें हवा में रुकी. मैदान के अंदर कैच किया गया खिलाड़ी के द्वारा. बहुत ही अच्छा यहाँ पे कैच मनीष के द्वारा और इस तरह से आउट होकर मैदान से बाहर. एक सफलता और यहाँ मिलता हुआ. दबाव बढ़ते चलते जा रहे हैं. प्रशांत जी, मजा नहीं आ रहा है मैच में. 5 गेंदों में 1 रन बनाकर मैदान से बाहर, और ऐसे फटाफट क्रिकेट में 1 गेंदों में लोग 6 रन बनाते हैं.
बल्ले के आसपास से गुजरती या तो चूमती हुई जाती तो एक अच्छा सफलता यहां पर मिल सकता था, लेकिन अच्छी गेंदबाजी, अच्छी बल्लेबाजी आदित्य के द्वारा। इस बार फिर से हवा में उड़ाने का प्रयास, देखना होगा कैच होता है या नहीं, और एक बार फिर कैच। ओवर हैट्रिक जरूर मिला यहां, हैट्रिक नहीं लेकिन ओवर हैट्रिक मिला है यहां पर इस गेंदबाज को। तारीफ, लाजवाब ऑलराउंडर प्रदर्शन आदित्य के द्वारा। इस टूर्नामेंट में इस साल एक खास बात रखी गई है कि आपको 5 गेंदबाजों से गेंदबाजी करानी होगी। ऐसा था कि 4 गेंदबाज गेंदबाजी करते थे, और तुषार ने इस इनिंग्स में अभी तक 4 कैच लिए हैं, और इस मैच में वही मैं बोल रहा हूं बिल्कुल ही 40 प्लस के लेजेंड यहाँ पे मैदान से थोड़ा सा बाहर, ये लेजेंड है, किशोर है, सोपान है, उनके साथ प्रवीण कपिल, क्या बात है, ये तीनों त्रिमूर्ति हैं। और हमारे कमेंट्री बॉक्स में भी प्रशांत हैं, जो बिल्कुल एक मूर्ति, चौ मूर्ति। कल डोंगरी में बहुत बड़ा सत्कार हुआ किशोर जी का, और ये पहला मेडन ओवर और 4 विकेट, क्या बात है, जोरदार तालियां। और 1000 रुपए का पुरस्कार यहां पर संदीप पाटिल की तरफ से। जो भी गेंदबाज इस सीरीज में मेडन ओवर डालेंगे उनके लिए 1000 रुपए का पुरस्कार। तो यहां पर 1000 रुपए का पारितोषिक आता हुआ आदित्य के लिए। एकदा आदित्यसाठी जरा एकदा जोरदार टाळ्या। एक युवा टॅलेंट खेळाडू, पंडितजी इतर आपण युवा खेळाडू पाहिले, क्षेत्ररक्षण खराब झालं, परंतु फलंदाजी मी पंडितजी बरेच खेळाडू, तो एक्झाम असल्यामुळे काही काळ मैदानावर आला नाही, परंतु जशी SPL ची जे अनाउन्समेंट झाली, फलंदाजीला यायला लागला, सराव करायला यायला लागला, व त्यांनी त्याची इथं चुनूक फलंदाजी करताना सुद्धा दाखवली व गोलंदाजी सुद्धा करताना दाखवली। फलंदाजी करताना मोठे मोठे फटके लगावले, व गोलंदाजी करताना पहिला खेळाडू ठरला ज्याने मैदानावर टाकलं, व सार्थ संदीप पाटील यांच्याकडून लगावलेलं मैदानावर साठी 1000 रुपयाचं पारितोषिक त्याचा मानकरी ठरला, तो आदित्य कडू। अब एक अंतिम ओवर, एक औपचारिकता, 6 गेंदे शेष। ज्ञानेश्वर पहली गेंद, पटकी हुई गेंद को ऑन ड्राइव करने का प्रयास किया, मिड विकेट की दिशा में 1 बाउंस के बाद बाहर चौकार, सदा बाहर चौकार। और इस समय अगर देखा जाए तो ज्ञानेश्वर की इस पहली ही गेंदों के ऊपर थोड़ा सा शॉर्ट ऑफ लेंथ था, लेग स्टंप्स के ऊपर था, और लंबे कद के बल्लेबाज वहां पे तैनात हैं, तो थोड़ा सा जरूर मौका मिला तुषार को। बचे हुए 5 गेंदे, अभी भी 40 की आवश्यकता, बचे हुए 5 में एक औपचारिकता। इस बार फिर से आगे आकर गेंद को खेला है, गेंद जा रही है काउ कॉर्नर के ऊपर से, 4 रन। मरता क्या नहीं करता, देर आए दुरुस्त आए, लेकिन यहां पे इस रनों से अब कुछ बात नहीं बनेगी। लेकिन क्रिकेट है, अनिश्चितता का खेल है, गेंदबाज अगर यहां से गलती करेंगे तो फिर रन बन सकती है, परंतु हर एक गेंदों के ऊपर चौके या छक्के लगना अनिवार्य हो जाएगा। लगातार 2 गेंदों पे 2 चौके आए हैं, बचे हुए 4 गेंदे, 4 गेंदों में 32। हवा में उठाकर इस बार स्ट्राइक कवर के ऊपर से वहां पर थोड़ा सा मिस कैच, और 1 रनों के बदले यहां पे रन बनाते हुए 1 रन। पंडित जी अभी मनोज कडू 40+ लेफ्ट हैंड बैट्समैन, देखिए 3 गेंदे बाकी है, 3 गेंदों में क्या करते, एक हाथ छक्का तो लगाते हैं कि देखना पड़ेगा। मनोज कडू, और यहां पे अगर 6 लगाते हैं मनोज जी तो 1000 रुपए का पुरस्कार रखा गया है प्रमोद प्रभाकर कडू जी के द्वारा। तो बिल्कुल ही 40+ के खिलाड़ी हैं, 40+ के मित्र बंधु हैं, और गेंदबाजी 40+ है, तो देखना होगा किसमें कितना है दम। मनोज जी अगर 6 लगाएंगे, बिग सिक्सर पंडित जी, ओल्ड इज गोल्ड मनोज कडू। अगर ये पहले बल्लेबाजी में आते ना तो ये मैच में कुछ अलग सा दिखता। क्या बात है, क्या बात है, मनोज जी ने यहाँ पे दर्शा दिया, और ज्ञानेश्वर ने गलती की, और किशोर कडू जो हमारे 40+ के लीजेंड है वो भी वहां पे खुश, बिल्कुल ही खुश। और जिस तरह से ये छक्का लगाया गया, किशोर जी के खास दोस्त भी है मनोज जी, तो बिल्कुल ही तो अभी तक आप देखेंगे तो युवा खिलाड़ियों के द्वारा कुछ, लेकिन जो 40+ के अभी जयेंद्र हो गया, जितो हो गया, ज्ञानेश्वर हो गया, मनोज जी हो गया, बहुत अच्छा प्रदर्शन इनके। बिल्कुल ही देखिए, पुराने चावल बहुत ही बेहतर होते हैं, तो यहाँ पे पुराने चावल है, उस जमाने के अनुभव है। निश्चित पंडित जी, दारू जितना पुराना ना उतना उसका प्राइस ज्यादा होता है। बिल्कुल ही बहुत ही बेहतर
इस समय मैदान में हमारे अंपायरिंग का काम करते हुए पराग गावंड जी और सुरेंद्र गावंड जी थोड़ा सा यहाँ पर विश्राम करते हुए। ये ले लोअर फुल टॉस मिड विकेट की दिशा में कोई मौका नहीं, चौका। पंडित जी ये कहना अगर पूरा ना होता ना तो ये भी छक्का मारते। और मंगेश तांडेल जो अभी देख रहे हैं ना घर पे, तो निश्चित मनोज के लिए एक अच्छा प्राइज रखते। बिल्कुल बिल्कुल। यहाँ पे प्रकाश देखना होगा, यहाँ पे जिस तरह की गेंदबाजी हुई है ज्ञानेश्वर के द्वारा थोड़ा सा मुश्किल है। मुझे लग रहा है कि बिल्कुल ही देखिए मैच की आखिरी गेंद और ये थोड़ी सी ज्ञानेश्वर ने ऑफ स्पिन, लेकिन अच्छा प्रदर्शन, विकेट। और दोन्ही संघाने विनंती आहे आपण हस्तांदोलन करून मैदानाच्या बाहेर जायचं आहे। तन्मय इंटरप्राइजेस आणि जो पराभूत संघ झालेला आहे त्यांचा उद्या सामना होईल। उद्या सकाळीचा जो पहिला सामना असेल पराभूत झालेला संघ केबी इंटरप्राइजेस विरुद्ध प्रिन्स 11 आणि विजयी संघाचा मला वाटतं जे लीग सामने पूर्ण होतील आणि आत्ता विजय झालेला संघ तन्मय इंटरप्राइजेस, म्हणजे जे लीग सामने संपल्यानंतर पहिला